पूजामूलं गुरुरपदं मंत्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुर्कृपा। सद्गुरु माता सविंदर हरदेवजी महाराज संत जन प्रेमान बोला संगत दासात असं वाटत होतं की असंच सासंगीची आधी 2-3 गीतं अभंग चालत राहिले. थोडा काळ असं वाटलं की खारघरवरती जाऊ प्रेमाने बोला सासंगीची काय वर्णन करावं संतांचं. तुकाराम महाराज सांगतात देव तिळात आला. राजेंद्रजी सांगतात ते आलेला जो उपकार झाले. सासंगत काय रचना आहे दोन्ही आणि या दोन्ही काळासाठी 27, 28, 29 प्रेमाने बोला सगळं जुळून आले बघा. पण टायमिंग साथ देत नाही. प्रेमाने बोला सासंगत तुकाराम महाराजांचा किती सुंदर अभंग आहे. देव तिळे आला घोडे घोड जीव झाला. महाराजांनी हा अभंग 14 तारखेसाठी केला असावा असं मला वाटतंय. तिळगुळ घ्या पण सासंगतजी 10 तिळगुळ फोडले एकात पण तिळ गावला नाही. काय खरंच सासंगतजी अलीकडे 10 वर्षात सासंगतजी तिळगुळ आहेत. फक्त सासंगतजी साखरच आहे मध्ये तिळच नाही. पण तुकाराम महाराजांचा देव तिळे आला. देव तिळे आला म्हणजे निर्गुण होता सासंग. हे तत्व जे आहे ना सासंग जगत कल्याणासाठी साकार होत. एवढं मोठं सासंगचे हे परमतत्व तिळात येतं. तीळ कसा असतो सूक्ष्म असतो. देव तिळे आला म्हणजे हा परमात्मा सद्गुरु रूपानं प्रगटला. केवढं सुंदर सासंगजी भावार्थ तुकाराम महाराजांचे सासंगी अभंगामध्ये दिलेला आहे. जेव जेव्हा तिळात येतो सासंगजी सद्गुरु येत असे या जगती सुखमय करण्यासी संसार. सद्गुरु येत असे या जगती केवळ करण्या परोपकार. सासंगजी हा परमात्मा जेव्हा साकार होऊन येतो ही संकल्पना तुकाराम महाराजांनी म्हटलेले देव तिळे आला. आणि याचा सासंग जेव्हा हा तिळात येतो म्हणजे साकार होतो तेव्हा काय झालं गोडे गोड जीव झाला. सासंगजी जीव ते झाला जे जीव होता. सासंगजी गोड झाला. सासंगजी गोडे गोड ह्या गोडीशी ही गोडी आकारात आली आणि या गोडीशी आतली गोडी समरस झाली. गोडे गोड जीव झाला. जीवच गोड झाला. गोड झाला म्हणजे सासंगजी गोड या शब्दाचा अर्थ चव नव्हे जे होता ते झाला. म्हणजे संत काय सांगतात आपण जे आहोत ते आपण होणं म्हणजे पर्वकाळ. सासंगजी आपण जे आहोत ते आपण होणं म्हणजे गोडे गोड जीव झाला. सासंगजी म्हणून म्हणजे साधला हा पर्वकाळ फिटला अंतरीचा मळ. सासंगजी पर्वकाळ शब्द वापरला. सासंगजी पर्व बद्दल खूप सासंगजी चिंतन संतांनी लिहिलेलं आहे. पर्व हा असा काळ असतो सासंगजी अतिशय सीमित काळ असतो. सासंगजी शुद्धाचं दर्शन होऊन शुद्धाशी तद्रूप होणारा काळ म्हणजे पर्वकाळ. समागम पण पर्वकाळच आहे. सासंगजी सद्गुरूंचं सानिध्य प्राप्त होतं. संतांचा संग मिळतो. सासंगजी विवेक जागा होतो. शुद्ध भाव होतो. प्रेमळ अंतःकरण होतं. शुद्ध अंतःकरण होतं. वैराग्य संपन्न अंतःकरण होतं. सासंगजी विकारांचा संपूर्ण सासंगी परिणाम शून्य होतो. सासंगजी या संपूर्ण काळाला पर्वकाळ म्हणजे साधला हा पर्वकाळ जेव्हा सद्गुरू साकार होतो. या साकाराचा संग ज्या काळाला मिळतो साकार रूपानं सद्गुरू जोपर्यंत या पृथ्वीवरती असतो तेवढा जो काळ आहे त्याला पर्वकाळ म्हणजे पर्वकाळ म्हणजे विचार करा 1929 च्या पाठीमागं ब्रह्म होतं पण पर्वकाळ नव्हता. कारण ह्याला प्रगट करणारं कोण नव्हतं. ज्ञानोबा म्हणे ना लोपले ज्ञान जगी हित नेण्याची कोणी लोपलं होतं. होतं पण लोपलं होतं. त्यामुळे जेव्हा सासंगजी सद्गुरू नसतो या भूमीवरती देणारा प्रगट करणारा सासंगजी घट नसतो. सासंगजी त्या काळाला विशेष स्थान दिलं नाही संतांनी. जेव्हा सद्गुरू प्रगट असतो या भूमीवरती
तेव्हा त्या काळाला संतांनी पर्व काळ म्हटलंय. साधला हा पर्व काळ आणि त्याची परिणिती काय झाली? फिटला अंतरीचा मळ. मळ फिटतो, मळ सहजासहजी जात नाही. संत सानिध्य, सद्गुरु सानिध्य हे मळ घालवायला अतिशय सोपं साधन शास्त्रकारांनी सांगितलं. एकदम सोपं साधन. आणि हे साधन प्राप्त करण्यासाठी तुकाराम महाराजांनी तर सांगितलेलं आहे की शास्त्रजी तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हाला. पांडुरंगा हा पर्व काळ साधायचा असेल ना, मला गर्भवास देखील सहन करावा लागला तर ते मग करतो म्हणलं. तपी जपी शास्त्री यांनी मुक्ती प्राप्त करण्यासाठी गर्भवासाला भिवून भक्ती केली. शास्त्री गर्भवासाला गेले, नको म्हणले गर्भवास, आणि मुक्ती प्राप्त करण्यासाठी धडपड केली. पण तुकाराम महाराज काय म्हणतात, पांडुरंगा तू जेव्हा संत रूपानं सद्गुरूपाने या भूमीवरती प्रगटशील, जेव्हा तू तेळात येशील आणि तू येण्याचा जो पर्व काळ असेल, असा संतांचा जर काळ असेल ना, तर मी 1000 वेळा जन्म घेतो, 1000 वेळा यातना भोगतो, पण समागम मिळणार नाही. संत समागम असेल तर तुकाराम महाराज तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हाला. किती पण गर्भवास असू दे सहन करतो म्हणजे जर समागम मिळणार असेल तर. म्हणजे किती ठाके सासंगती समागम. सासंगत समर्थ एकदा सासंगजी एका गावामध्ये भिक्षा मागायला गेली आणि पर्व काळामध्ये भिक्षा मागितली होती. आता जेव्हा एका सासंगीची घरापुढं जय जय रघुवीर समर्थ म्हणून भिक्षा मागितली, तेव्हा एक ब्राह्मण होते, अतिशय गरीब होते, घरामध्ये अन्न पण नव्हतं, कोरडी भिक्षा पण नव्हती, इतकी परिस्थिती बिकट होती. आता भिक्षुक तर दरवाजामध्ये आलेला आहे, त्याला खायला पण कसं घालवायचं म्हणून घरामध्ये जाऊन पाहिलं तर काही नाहीये. मग देवाऱ्यावरती शाळीग्राम म्हणून एक दगड असायचा पूर्वी, असा गोल दगड असायचा शाळीग्राम पुजण्यासाठी. त्याला तो काय केला, उचलला आणि नेऊन थेट समर्थांच्या सासंगीची झोळीत टाकला, भिक्षा म्हणून टाकला. समर्थांनी ते पाहिलं, सासंगीची लक्षात आलं समर्थांच्या, म्हणजे परिस्थिती बिकट आहे. तो दगड पुन्हा काढला सासंगी झोळीतून आणि सांगितलं की हा देवाऱ्यावरती पूज. आता समर्थांनी तो परत दिला. परत दिल्यानंतर सासंगीची समर्थ निघून गेले. सकाळी उठला, देवपूजेला बसण्यात जाऊन बसतो, पाहतो तर काय, तो दगड जो होता ना शाळीग्राम, तो पूर्ण सोन्याचा झाला होता, पूर्ण सोन्याचा झाला. त्याला आश्चर्य वाटलं आणि म्हणले की माझी संपूर्ण दारिद्र्य माझं संपलं. कृपा केली सद्गुरुनाथांनी, कृपा केली संतांनी. सासंगीत काय करू शकत नाही. सासंगीत कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम आहे परमात्मा. सासंगीत काय वाटल ते करू शकतो, काय वाटल ते. सासंगीत आणि मग एका ब्राह्मणानं हे झालेलं सर्व उत्तर एका ब्राह्मणाला सांगितलं आणि त्याच्या मनामध्ये अशी जिज्ञासा झाली. त्याने काय केलं, सज्जनगडावरती समर्थ असताना घरातून जो पाटा असतो ना, दगडाचा पाटा, तो डोक्यावर घेऊन सज्जनगडावरती गेला आणि महाराज बसले होते सासंगीत एका ठिकाणी. जाऊन महाराजांच्या जवळ सांगितलं, महाराज म्हणले या दगडाला एवढा हात लावा म्हणले एकदा सासंगीतजी, जेणेकरून सोन्याचा व्हावा. प्रेमाने बोला. समर्थ म्हणले आता मी ह्याच्यावर बसलो तरी म्हणले सोन्याचा होणार नाही. मग म्हणले त्याचा कसा झाला, म्हणले त्याचा पर्व काळात झाला. म्हणजे त्यानं जेव्हा दान दिलं तेव्हा पर्व काळ होता. म्हणले आता तू किती जरी याला काय वाटेल ते करण्याचा प्रयत्न केला तर हा सोन्याचा होणार नाही. सासंगत तसा 27, 28, 29 पर्व काळ सगळे शाळीग्राम खारघरला जायचं आहे, लक्षात घ्या. त्यानंतर 30, 31, 2 ला जरी मुंबईला गेलो तर काय कामाचं आहे. जसं त्यानं डोक्यावरती पाटा घेऊन सज्जनगड गाठलं. समर्थ म्हणले आताही काय कामाचं नाही. म्हणले त्या पर्व काळात म्हणले तू हे दगड काय म्हणले डोंगर सोन्याचा करायला सांगितलं तर केला असतो म्हणले. सासंगीतजी म्हणून संत जेव्हा शासन भूमीवरती असतात, संत आशीर्वाद देत असतात, संतांचा संघ जेव्हा मिळतो, गुरु सासंगीतजी जेव्हा साकारपणे प्रगटतो ना, तेव्हा पर्व काळ साधायचा असतो. सासंगीतजी म्हणून समर्थ म्हणतात साधीला हा पर्व काळ, फिटला अंतरीचा मळ. सासंगीतजी याची फलश्रुती काय सांगितली, चित्त शुद्ध होते. सासंगीतजी चित्त शुद्ध होतंय. संत संगतीचा लाभ काय माहिती का,
शास्त्रजी ब्रह्मदशा लवकर प्राप्त होते, सहज प्राप्त होते. शास्त्रजी शास्त्रकारांनी देखील सांगितले की तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. संतांच्या सहवासाचा शास्त्रजी लाभ जो आहे ना तो अलौकिक आहे. सर्व उपाधीतून मुक्त करणारा संतांचा संगत आहे. शास्त्रजी शास्त्रकारांनी सांगितले की परमात्मा देखील जेव्हा सद्गुरु रूपानं किंवा परमात्मा रूपानं जेव्हा प्रगटतो तेव्हा त्याला देखील संतांचा संग करावा लागतो, संतांची सेवा करावी लागते. कारण जेव्हा तो प्रगटतो तेव्हा शास्त्रजी जेव्हा अनेक जीव त्याला शरण जातात तेव्हा त्यानं जो संकल्प सोडलेला असतो शास्त्रजी त्या संकल्पाची बाधा त्याला येत असते. त्या बाधेतून मुक्त होण्यासाठी देखील शास्त्रजी पूर्ण पुरुषाला देखील संतांचा संग करावा लागतो. म्हणून तर शास्त्रकारांनी सांगितले की तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. प्रश्न कर ब्रह्म हो, ब्रह्म झालास तरी पण संतांची सेवा करावीच लागते, संतांचा संग करावाच लागतो. कारण ब्रह्म जरी झालास मी ब्रह्म झालो या जाणीवेतून मुक्त होता येत नाही म्हणजे जोपर्यंत तो संतांचा संग करत नाही. म्हणजे केवढं मोठं स्थान शास्त्रजी समागमला दिलेलं आहे संतांनी, या पर्वाला दिलेलं आहे शास्त्रजी. असा हा पर्व काळ आहे शास्त्रजी. आणि याचा परिणाम असा आहे की तिथं गेल्यानंतर एक आत्मसुखाचा अनुभव येतो. शास्त्रजी म्हणलेलं आहे की आत्मसुखाच्या गुढ्या विटे जो सकळ विषया जयाच्या ठाई इंद्रिया मानू नाही. शास्त्रजी आत्मसुखाचा अनुभव येतो. समागम म्हणजे आत्मसुखाचा अनुभव घेणारा क्षण आहे शास्त्रजी. शास्त्रगत पेट आहे ही आत्मसुखाची पेट आहे. शास्त्रजी जशी सोन्याची पेट सराफ कट्टा आहे, कपड्यांची पेट कापड पेट आहे. शास्त्रजी धान्याची पेट शास्त्रजी काय मार्केट यार्ड आहे, भाज्यांची पेट शिवाजी मार्केट आहे. तसं आत्मसुखाची पेट खारघर आहे. शास्त्रजी त्या पेटेत कुणी जायचं चुकायचं नाही. म्हणून म्हटलं शास्त्रजी आत्मसुखाच्या गुढ्या विटेतो सकळ विषया जयाच्या ठाई इंद्रिया मानू नाही. शास्त्रजी आत्मसुखाचा अनुभव येतो. कसा अनुभव येतो माहिती काय, टोटल बॉडी लँग्वेज बदलते. नुसतं संतांचा संघ सफरचंद घेत होतो 80 रुपये किलो म्हणला, अरे म्हणलं 60 रुपये किलो कोणी करत नाही. म्हणलं तू 80 कसा लावलायस. अरे म्हणलं ही दिली शर्यत म्हणलं ती साधी मिळतात म्हणलं वाळकासारखी. म्हणलं तू काय शिमल्यात म्हणून आणलास का, वाद घालला होतो त्या सगळ्या. शास्त्रजी इतक्या शास्त्रजी मला आठवते की पोलीस एक महात्मा जवळच होता. म्हटलं महात्माजी धनविकार काय सफरचंद घालायला आहे काय. मी लगेच त्याला म्हटलं दे बाबा 90 रुपये. म्हटलं तुला परवडायला नको काय. म्हटलं तुला पण 2 पैसे पाहिजेच की प्रेमाने बोला. ते चेहऱ्याकडे बघायला आहे. आता तर मला भांडत होता आणि एकटाच लगेच कसा काय तयार झाला. नुसता धन निरंकार केल्या मग एवढा परिणाम आहे शास्त्रजी. म्हणून म्हणले साधला हा पर्व काळ पिठला अंतरीचा मळ. 80 तर 60 न मागत तो मळ होता, पण धन निरंकार तो मळ पिठला. देव म्हणलं 90 दिला तरी घेतो. एवढा एका क्षणात बॉडी लँग्वेज बदलते शास्त्रजी. शास्त्रजी ही फलश्रुती आहे समागमची. शास्त्रजी तेवढ्या काळापुरतं वैराग्य निर्माण होते, संतुष्टता प्राप्त होते. शास्त्र जीव द्वैत विसरतो, जीव विकार विसरतो, जीव ब्रह्मरूप होतो. प्रत्येक दृश्यात द्रष्टा विरून जातो. शास्त्रजी दृष्टा शिल्लक राहत नाही. शास्त्रजी पूर्ण द्रष्टा संपतो. शास्त्रजी दृष्टा संपतो, दृश्य संपतं आणि दुर्मात्र अवस्था प्राप्त होतो. शास्त्रजी दृश्याचा लय करणारा जो पर्व काळ आहे त्याला पर्व काळ म्हटलेला आहे. समागम मध्ये दृश्याचा लय होतो. एक पण चेहरा शत्रूचा वाटतो का हो, पण गल्लीत असल्यावर प्रेमाने बोला, भावकीत असल्यावर आहे की नाही. पण तिथं एकही चेहरा शत्रूचा नाही. शास्त्रजी शत्रू राहत नाही शिल्लक. शास्त्रजी विचार करूया. म्हणजे द्रष्टाला दृश्य संपून जातं. जेव्हा दृश्य संपतं तेव्हा द्रष्टा संपतो आणि द्रष्टा आणि दृश्य संपल्यानंतर दृढमात्र अवस्था प्राप्त होते. ही दृढमात्र अवस्था म्हणजेच आत्मसुख. जसं पिक्चरच्या टाकीमध्ये आपण पूर्वी गेल्यानंतर पडद्यावरचं चित्र संपल्यानंतर टाकीवाला येऊन सांगत होता का आता जावा घरला जेवायला म्हणून सांगत होता का नाही. जेव्हा दृश्य संपलं द्रष्टा पाहणारा मी पिक्चर हा भाव निघून जातो. ज्ञानोबा म्हणतात दृश्य जे जेव्हा नाही ते जेव्हा दृष्टी घेऊन असे काही आणि दृश्यमध्ये काही दृष्टित्व असे. जोपर्यंत दृश्य आहे तोपर्यंत दृष्ट आहे. जेव्हा दृश्य संपतं दृष्टा आपोआप संपतो. दृष्टा संपला पिक्चर संपला पाहणारा संपतो. पाहणारा संपला पाहणारा उठतून घरला येतो.
तसं सासंगजी समागम मध्ये दृश्य संपून जातं, द्वैत संपतं, चेहऱ्याचं काम संपतं. चेहऱ्याचं काम संपलं की चेहरा पाहणार मी नावाचा कुणी तो संपून जातो. मग पुढचं संपलं मी संपलं, जे राहते ते आत्मसुख आहे. आणि हा पर्व काळ आहे, ही ब्रह्मस्थिती आहे, ही गुरुस्थिती आहे, ही भक्ती आहे, हा आनंद आहे, हे सुख आहे. मेळाचे ठिकाण 27-28-29 खारघर आहे. सासंगती या दया कृपा करा, कोणीही सासंगती या आत्मसुखापासून वंचित राहू नका. सर्वांच्या चरणावर दास लोटांगण घालतो. सासंगती दया करा, कृपा करा. सासंगती एक पण मडकं इथं राहिलं नाही पाहिजे, सगळी मडकी भाजायला तिकडे गेली पाहिजे. प्रेमाने बोला सासंगत, कृपा करा सासंगती. आणि बघा मला तर आता काय बोलून काय नको झालं, पण टायमिंग संपले, घड्याळ साथ देत नाही. जगात असं कुणी आहे विचार करा, जाणाऱ्याची पोटाची पण जोडणी केली हो. हा पंढरपूरला गेलो सासंगजी, हॉटेलमध्ये गेल्यावर हॉटेलवाला डबल रेट लावतो. एसटी आलेली डबल रेट, आणि कंडक्टरला ड्रायव्हरला मात्र फुकट खायला, कारण त्यांनी एसटी लावली असते तिथे. आणि हिथं मात्र सासंगजी बघा की 3 ते 6 जाणाऱ्यांना किती पण खावं. सासंगत गुरु पोटाची पण काळजी मिळवतो. सासंगत काय काय सासंगजी जुळणी केल्या, जीवाच्या हितासाठी जुळणी केली. सासंगत विचार करा, संपूर्ण मानवतेचं कार्य सासंगजी रामकृष्ण परमहंसांनी विवेकानंदावरती सोपवलं. विवेकानंदाला बोलून घेतलं, म्हणजे बाळ मानवतेचा प्रचार तुला करावा लागणार. म्हणजे माझं हे ज्ञान जनमानसापर्यंत तुला नेऊन सासंगत सांगितलं, हे कार्य तुला करावं लागणार म्हणजे नरेशा. आणि सोपवलं सासंगती कार्य हे मानवतेचं. आणि 2-3 दिवसांचा बोलल्यानंतर जरा चेहरा पडला होता विवेकानंदांचा. बोलून घेतलं, म्हणजे कार्य म्हणजे बाळ चेहरा तुझा पडलाय. म्हणजे काय झालं रे? तेव्हा स्वामी विवेकानंद म्हणतात सद्गुरुनाथा, तुम्ही जे मला कार्य दिले ना, हे कार्य करत असताना माझं प्रापंचिक जीवन काहीच नाही, माझी मिळकत काहीच होऊ शकणार नाही, कारण माझं संपूर्ण योगदान संपूर्ण या मानवतेच्या कार्याला जाणार, आणि माझं पोट कसं भरणार याची मला काळजी लागलेली आहे. सासंगत रामकृष्ण परमहंस म्हणतात, बाळा अरे 4 घर भीक मागून तुझ्या पोटाला खायला घालतो, पण तुझे मानवतेचं कार्य करीत असते. काय शब्द आहे सासंगत, विचार करूया. गुरु शिष्यासाठी भीक मागायची तयारी ठेवतो सासंगत. असा गुरु भेटेल का सासंगत? सासंगत जे बाबा अर्गाने उपकार केल्यात ना, कशाने भेटणार नाहीत. फक्त एक आहे, डोक्यावरचं खांद्यावर होईल जर 27-28-29 खारघरला आम्ही गेलो तर. सासंगत म्हणजे या दया कृपा करा, कुणी आनंदापासून वंचित राहू नका, या आत्मसुखापासून वंचित राहू नका. भरभरून संतांचं दर्शन घेऊया, आशीर्वाद घेऊया. आणि आम्ही जर नाही गेलो, आमच्या गुरुमातेला काय वाटेल सासंगत? आम्ही तिथं उपस्थित दिसलो ना, माताजी इतक्या खुश होतील, सगळेजण आल्यात सासंगत असं वाटेल आईला. म्हणजे या आईच्या सुखासाठी तर आपण एवढं करूया, गुरुमातेच्या सुखासाठी एवढं करूया. प्रपंचातून वेळ काढून सासंगती तिथं पोचूया, संतांचं दर्शन घेऊया, आणि आत्मसुखाचा अनुभव घेऊन आपल्या वेळेला पूर्ण सेवेला करूया. प्रेमाने बोला.